काही दिवसात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते, त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागलेत। कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करणारा देशातील आताचा सर्वात मोठा राजकीय पक्ष भाजपनं महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 45 जागा जिंकण्याचा चंग बांधलाय। लोकसभेसाठी भाजपमध्ये अंतर्गत खलबतं आधीपासूनच सुरू आहेत, पण इतक्यात काही जागांवरून महायुतीमध्ये मतभेद असल्याचं नेते उघडपणे बोलत होते। त्यामुळे महायुतीमधील प्रमुख घटक पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि राज्यामध्ये महायुतीचं मिशन 45 जाहीर केलं। पण पत्रकार परिषदेमध्ये महायुतीतले भाजपचे फक्त नवे मित्र दिसले, त्यामुळे महायुतीला छोट्या घटक पक्षांचा विसर पडला की काय अशी चर्चा सुरू झाली। त्यामुळे येत्या लोकसभेमध्ये महायुती छोट्या घटक पक्षांना सोबत घेणार का, घेणार असेल तर जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका काय असेल आणि महायुतीने महाराष्ट्रामध्ये मिशन तर ठरवलं, पण जागा वाटपाचं ग्रहण तर लागणार नाही ना, असे सवाल उपस्थित होत आहेत। आणि हीच आहे आजची आपली स्टोरी ऑफ द डे। नववर्षाचं जल्लोषात स्वागत होता सारेच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागलेत। महायुतीनेही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन लोकसभेच्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। जागा वाटपावरून दावे प्रतिदावे रंगत असतानाच महायुतीनं आज पत्रकार परिषद घेत आगामी लोकसभा निवडणुकीकरता आपली महारणनीती जाहीर केली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मिशन लोकसभेचं रणशिंग फुंकलंय। महायुतीने जी तयारी केली आहे, देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये 45+ जागा या महाराष्ट्रामध्ये 51% लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत। महायुतीनं महाराष्ट्रातल्या 48 पैकी 45 जागा निवडून आणणार असल्याचा चंग बांधलाय। त्यासाठी महायुतीतल्या नेत्यांनी मिशन 45 ची घोषणाच केली आहे। तर आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाचं वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा महायुतीची शक्ती आणखीन वाढेल आणि त्यासोबत अनेक पक्षप्रवेशही पार पडतील, असं भाकीतही बावनकुळेंनी केलंय। जैसे जैसे मोदी जी का जो भी तूफान आने वाला है महाराष्ट्र में, अब राजस्थान में हो गया, छत्तीसगढ़ हो गया, मध्य प्रदेश हो गया, आपको दिखा अब ये महाराष्ट्र में आने वाला है। और ये तूफान, ये सब झाड़ी पत्तियों को साफ करके, महाविकास आघाड़ी के सारे झाड़ी पत्तियों को साफ करके और महायुति पूरी ताकत से इस महाराष्ट्र में जीतेगी। महायुतीत जितक्या जागा शिवसेनेला तितक्याच जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाव्यात असं बळ देणारं विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून केलं जात असताना आम्ही सर्वजण एकजुटीने लढू आणि जिंकू असा विश्वास सुनील तटकरेंनी व्यक्त केलाय। पत्रकार परिषद घेऊन मिशन 45 ची घोषणा केली, मात्र जागा वाटपाबद्दल एक चकार शब्दही काढला नाही। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दक्षिण मुंबई, शिरूर, संभाजीनगर, नाशिक, अमरावती, रावेर, रायगड या मतदारसंघावर तिन्ही पक्षांचे नेते परस्पर दावे करत असताना कुणाच्या पारड्यात किती जागा पडतील हेही सांगितलं नाही। दरम्यान जागा वाटपाचा तिढा सोडवण्यापूर्वी सध्याचं गणित काय आहे त्यावर एक नजर टाकूयात। लोकसभेच्या महाराष्ट्रात एकूण 48 जागा आहेत, त्यापैकी भाजपकडे सर्वाधिक 23 जागा आहेत, शिवसेनेकडे 13 खासदार आहेत, अजित पवार गटाकडे 1 खासदार आहे, महायुतीचे सध्याचे खासदार 37 आहेत। या 37 वगळता उरलेल्या 11 जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी चढाओढ सुरू असतानाच महायुतीत राज्यातल्या नेत्यांना जागा वाटपाबाबत कितपत स्थान मिळणार आहे याबद्दल साशंकता आहे। मोदी शहाच जागा वाटप ठरवतील असं जे विखे पाटलांनी म्हटलं होतं तोच महायुतीचा फॉर्म्युला असं म्हटलं तर वावगं ठरू नये। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी।
दरम्यान महायुतीला छोट्या मित्रपक्षांचा विसर पडला की काय असा सवाल आता उपस्थित होतो। याचं कारण म्हणजे महायुतीच्या पत्रकार परिषदेमध्ये रासप, प्रहार, आठवले दिसलेच नाही। त्यामुळे नव्या मित्रांमुळे छोट्या पक्षांचा भाजपला विसर तर पडला नाही ना असा सवाल विचारला जातोय। महायुतीची ही पत्रकार परिषद पहा। या पत्रकार परिषदेत महायुतीतले भाजपाचे फक्त नवे मित्र दिसतायत। शिवसेनेचे दादा भुसे, अजित पवार गटाचे सुनील तटकरे, पण प्रहारचे बच्चू कडू आणि रासपचे महादेव जानकर, आरपीआयचे रामदास आठवले गटाचे कोणच दिसत नाहीये। महायुतीतही मित्रपक्षांचा वनवास सुरू आहे की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। महायुतीतल्या लहान पक्षांचे प्रतिनिधी पत्रकार परिषदेला का नाहीत असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा बावनकुळेंनी हे असं उत्तर दिलंय। आम्ही प्रत्येक जिल्हास्तरीय 14 तारखेच्या आधी आमची महायुतीची बैठक होणार आहे। आमचे सर्व घटक पक्ष त्या बैठकीला येणार आहे। आज फक्त तारीख जाहीर करायची होती म्हणून आम्ही एक शॉर्ट नोटीसवर तिघे एकत्र आलो। बच्चू कडूंना तुम्हाला महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला बोलावलं नाही का असा प्रश्न विचारला असता त्यांनीही त्यांच्या नाराजीला वाट करून दिली। मला त्या संदर्भात निमंत्रणही माहिती नाही आणि महायुतीमध्ये आता कोण कशा पद्धतीनं ते प्रवेश झाल्यानंतर माहीत पडत आणि मला वाटतं त्याची गरज मला उपस्थित राहण्याची गरजही नाही। भाजपासोबत जेव्हा नवे मित्र येतात तेव्हा ते जुन्या मित्रांना विसरून जातात असा त्यांच्यावर कायम आरोप होतो। गोपीचंद पडळकर भाजपामध्ये आल्यानंतर महादेव जानकरांचा भाजपाला विसर पडला। सदाभाऊ खोत भाजपासोबत आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनाही भाजप विसरलं। महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर बच्चू कडूंची उपयोगिता संपली का असा प्रश्न विचारला जातोय। स्वप्नील जाधवसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे। अशातच युतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या प्रहारनं लोकसभेसाठी आपला मास्टर प्लॅन सांगितलाय। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही राज्यात काही ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जागा लढवू असं काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं। त्यासोबतच अमरावती लोकसभेच्या जागेसाठी आपला दावाही ठोकला होता। मात्र आज बच्चू कडू यांनी थेट खासदार नवनीत राणा यांनी आमच्या प्रहार पक्षाकडून लढावं किंवा महायुतीकडून ती जागा आम्हाला सोडावी असं आव्हानच दिलंय। राज्यात लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 15 जागा लढवणार असल्याचं त्यांनी आज थेट जाहीरही करून टाकलंय। महायुतीला तसा इशारा देत आपली खदखदही व्यक्त केली आहे। आमचं असं मत आहे का मतदारसंघ आम्हाला भेटला पाहिजे, आमची मागणी आहे। सध्या पण तो तिथल्या खासदार जे आहेत त्या नवनीत राणा त्यांनी आमच्याकडून लढावं, तो त्यांचा प्रश्न नाही, तो मतदारसंघ आम्हाला द्या। तुम्ही ऑफर देताय, काय हरकत आहे? बच्चू कडूंच्या आव्हानाला राणा दाम्पत्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। सर्वांना महायुतीचा धर्म पाळावा लागेल असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत, त्यामुळं तेच खासदार नवनीत राणा यांच्याविषयी निर्णय घेतील अशी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। शिवाय बच्चू कडूंनी लोकसभेला मदत केली तरच त्यांना विधानसभेला मदत करू आणि जर कुणी वाकडं चालण्याचं काम केलं तर त्याला सरळ करण्याचं काम करू असा इशारा सुद्धा आमदार रवी राणांनी दिलाय। एखादा घटक जर कुठे वाकडा चालत आहे त्याला सरळ करण्याचं सुद्धा यंत्रणा ह्या विधानसभेमध्ये आम्ही दाखवू, कारण प्रत्येकाला इलेक्शन लढावं लागते, प्रत्येकाला एकामेकाचं सहकार्य घ्यावं लागते आणि नक्कीच बच्चू कडू साहेबांनी ज्या सहकार्याची भूमिका पुढे घेतलेली आहे तर मला असं वाटतं ते आघाडीचं पूर्ण पालन करून ते नवनीत राणाला पाठिंबा देतील। 2009 मध्ये अमरावती अनुसूचित जातींसाठी राखीव झाला। शिवसेना भाजप युतीमध्ये आनंद अडसूळ
हे खासदार निवडून आले. 2014लाही पुन्हा अडसुळांनी नवनीत राणांना पराभवाची धूळ चारली. मात्र 2019ला राणांनी कमबॅक करत खासदारकी मिळवली. नवनीत राणांनी भाजपाला पाठिंबा दिला. त्यानंतर कडूही शिंदेंसोबत महायुतीत आले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा खासदार नवनीत राणा यांनी कमळाच्या चिन्हावर लढावं अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र आता बच्चू कडूंनी या जागेवर दावा केला. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनीही शिंदे गटासाठी अमरावतीची जागा सोडावी असं मत व्यक्त केलं होतं. त्यामुळं अमरावती मतदारसंघात महायुतीतच एका मॅनात 3 तलवारी असं चित्र निर्माण झालंय. काही दिवसांपूर्वी बच्चू कडू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली होती. त्यामुळं अनेकांच्या भुवया सुद्धा उंचावल्या होत्या. त्यामुळं आजच्या बच्चू कडूंच्या मागणीचा संबंध पवारांच्या भेटीशी आहे का असा प्रश्नही राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. तर येत्या फेब्रुवारीपर्यंत आपण लोकसभेविषयीचा आपला निर्णय जाहीर करू असं बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे. त्यामुळे बच्चू कडू वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात तर नाहीयेत ना असा सवाल उपस्थित होतोय. तर दुसरीकडे छोट्या मोठ्या सर्वच घटक पक्षांना घेऊन ज्या जागा आहेत त्यांच्या वाटपाबाबत वाटाघाटी करण्याचं आव्हान महायुतीसमोर असेल. त्यामुळे येत्या काळामध्ये आता कशा पद्धतीनं ही चर्चा पुढे जाते आणि महायुतीमधील सर्वच पक्षांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा ठरतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. यासोबतच स्टोरी ऑफ द डे मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.